पूजा खेडकर प्रकरणातील कंपनीचा लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती समोर येते। थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता आहे, तर कंपनीनं 2,72,000चा कर भरला नसल्याची माहिती आहे। कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली। थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता आहे, तर पूजा खेडकर प्रकरणातील कंपनीचा लवकरच लिलाव होणार अशी एक शक्यता वर्तवली जाते। कंपनीनं 2,72,000चा कर भरला नसल्याची माहिती आहे। प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। सचिन, आपण पाहतोय की या कंपनीचा लवकरच लिलाव होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते, काय ताजे अपडेट्स आहेत? गेल्या काही दिवसांपासून ह्याच कंपनीच्या आधारावर जे बोगस आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवलं गेलं होतं, रेशन कार्ड बनवलं गेलं होतं, त्या कंपनीला 2,72,000चा कर थकवल्या प्रकरणी महापालिकेने नोटीस काढली आणि त्यानंतर आता ती कंपनी लिलावात काढण्यात येणार असल्याची माहिती कर संकलन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत पूजा खेडकर वादग्रस्त अधिकारी यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पुन्हा एकदा समोर आलेला आहे। निश्चित सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण बातमी पाहतोय, पूजा खेडकर प्रकरणातील कंपनीचा लवकरच लिलाव होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। थर्मोवेरिटा असे या कंपनीचं नाव आहे आणि तिचा लिलाव होण्याची शक्यता आहे। मार्च 2024ला मालमत्ता ह्या जप्त केलेल्या होत्या। तर आपण जप्त ज्यावेळी मालमत्ता करतो त्यावेळी जप्ती अधिपत्र त्याला बजावलेलं असतं। त्या जप्ती अधिपत्रामध्ये असं नमूद केलेलं असतं की आपण जर ही या अधिपत्रामध्ये नमूद केलेली जर रक्कम आपण 21 दिवसाच्या आत भरली नाही तर आपली मालमत्ता ही लिलावास किंवा विक्रीस काढली जाईल। त्या थकीत करापोटी आपण त्यांना जप्तीपूर्व नोटीस ही बजावलेली होती। आता त्यांना आपण जप्ती अधिपत्र हे बजावलेलं आहे। आता हे जप्ती अधिपत्र बजावून 21 दिवस झाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन त्या संदर्भात आपल्याला कारवाई ही निश्चित स्वरूपात करता येईल।